दोस्तों, जिंदगी में सबसे खौफनाक चीज मौत नहीं होती है। सबसे खौफनाक, सबसे दर्दनाक होता है हमारे सपनों का, हमारी जिंदा दिली का मर जाना। कुछ ऐसे ही जज्बात जावेद अख्तर साहब ने इन पंक्तियों में बड़ी ही खूबसूरती के साथ पेश किए हैं कि दिलों में तुम अपने बेताबियां लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम, नजर में ख्वाबों की बिजलियां लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम, हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो, तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो, हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें, हर एक पल एक नया समा देखें ये निगाहें, जो अपने आंखों में हैरानियां लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम, दिलों में तुम अपने बेताबियां लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम। Ladies and gentlemen, death is not the thing we should be afraid of. We should be afraid of what dies inside us while we're still alive. Thank you for watching. गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरमध्ये आपण बायनॉमियल कोएफिशियंट्स विषयी एक थिअरम शिकलेलो होतो, बरोबर. तर मी रिवाइज करतो परत एकदा. फर्स्ट ऑफ ऑल ए प्लस बी रेज टू पॉवर एन, बायनॉमियल थिअरमचा फर्स्ट फॉर्म काय आहे? एन सी झिरो ए रेज टू पॉवर एन मायनस झिरो बी रेज टू पॉवर झिरो, एन सी वन ए रेज टू पॉवर एन मायनस वन बी रेज टू पॉवर वन, nc2 a raised to power n minus 2 b square plus nc3 a raised to power n minus 3 and b cube, nc4 a raised to power n minus 4 b raised to power 4 plus so on. Last term ncn a raised to power n minus n and b raised to power n. बायनॉमियल थिअरमचा फर्स्ट फॉर्म आहे, बरोबर. तर बायनॉमियल कोएफिशियंट्स म्हणजे काय असतात? तर हे NC0, NC1, NC2, NC3, NC4 and NCn. They are binomial coefficients. Binomial coefficients. मग याच्यामध्ये परत इव्हन आणि ऑड बायनॉमियल कोएफिशियंट्स असतात. इव्हन अँड ऑड. तर इव्हन कोणते आहेत? NC0, NC2, NC4, NC6 अँड सो ऑन. ऑड कोणते असतील? ऑफकोर्स 1, 3, 5 एक्सेट्रा, म्हणजे NC1, NC3, NC5 अँड NC7 एक्सेट्रा. हे इव्हन बायनॉमियल कोएफिशियंट्स, हे ऑड बायनॉमियल कोएफिशियंट्स, बरोबर. समटाइम्स वी राइट दे कॅन बी रिटन ॲज ओनली C0, C1, C2, C3, C4, C5 अप टू Cn. आपण n कन्सिडर करत नाही, म्हणजे कन्सिडर करतो पण लिहित नाही, समजलं. तर हे NC0, NC1, NC2, NC3 म्हणजेच हे आहेत. यांची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असते, आपल्याला माहीत आहे काय असते. n काय असतो एक्झॅक्टली? हा n म्हणजे पॉवर ऑफ द बायनॉमियल. बायनॉमियलचा जो पॉवर आहे n, तो इथे लिहिला जातो थ्रू आउट. इथे जर असेल a प्लस बी रेज टू पॉवर 8, तर सगळीकडे आपण काय लिहिणार? 8, 8, 8 आणि शेवटची टर्म NCn म्हणजे काय असेल? 8C8 असेल. मग त्याच्यामध्ये बायनॉमियल कोएफिशियंट्स किती असतील टोटल? a प्लस बी रेज टू पॉवर n, तर याच्यामध्ये 8, तर याच्यामध्ये बायनॉमियल कोएफिशियंट्स किती असतील टोटल? 9 असतील. आता 9 का असतील? कारण सुरुवात कुठून होते? 0 पासून होते ना, म्हणजे 8C0 हा एक एक्स्ट्रा असेल, बाकी 8C8 पर्यंत 8 असतील, समजलं. तर टोटल 9 असतील. जर 10 असेल a प्लस बी रेज टू पॉवर 10, तर 10C0
10C 10 लास्ट असेल, 10C 0 स्टार्टिंगचा, 10C 10 शेवटचा. तर हे टोटल 11 बायनॉमियल कोइफिशियंट्स असतील. समजलं? त्याच्यामध्ये इव्हन किती असतील? 1, 3, 5, 7, 9 अँड सॉरी एक्सेट्रा एवढेच. बाकीचे उरलेले कसे असतील? ऑड इव्हन कोणते असतील? 0, 2, याच्यामध्ये 0, 2, 4, 6, 8 आणि 10 हे इव्हन आहेत. आणि ऑड कोणते आहेत? 1, 3, 5, 7 आणि 9. करेक्ट? तर ह्याच्यासाठी आणखी एक थिअरम आपण शिकलेलो आहोत. तर ते कुठलं थिअरम होतं? बायनॉमियल कोइफिशियंटची सम किती येते? 2n. म्हणजेच आपण जर असं करत गेलो C1 NC0 प्लस NC1 NC2 NC3 NC4 प्लस डॉट 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 अप टू NCn. तर ह्या सगळ्यांची सम किती येणार आहे? 2n. फॉर एक्झाम्पल a प्लस b रेज टू पॉवर 8 आहे. तर याच्यामध्ये सुरुवात होईल 8C0 पासून, तर संपेल कुठे ते? 8C8 पर्यंत. 8C8. तर 8C0 प्लस 8C1 प्लस 8C, याच्यामध्ये बायनॉमियल कोइफिशियंट्स किती असतील ते लिहितोय मी आणि त्यांची सम लिहितोय. 8C2 8C3 8C4 8C5 8C6 प्लस 8C7 प्लस 8C8. हे आपण कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर ह्याची व्हॅल्यू 1 येईल प्लस याची व्हॅल्यू 8 येईल. हे 8C2 म्हणजे 8 × 7 अपॉन 1 × 2 म्हणजे 28 येईल. 8 × 7 अपॉन 1 × 2 तर ते 28 येईल. अँड सो ऑन. ह्याचं पण कॅल्क्युलेशन येईल मग 876 अपॉन 1 2 3. ह्याचं कॅल्क्युलेशन येईल 8765 अपॉन 1 2 3 4. हे तसं सिमिलरली. तर हे सगळे कॅल्क्युलेशन्स आपण करत गेलो. हे शेवटचं 1 असेल. तर हे कॅल्क्युलेट करून ॲड करायला जास्त टाईम कन्झ्युमिंग आहे, बरोबर? मग याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? हा फॉर्म्युला इथे यांची व्हॅल्यू किती आहे? याच्यामध्ये यांची व्हॅल्यू 8 आहे. तर ही सम डायरेक्टली आपण लिहू शकतो इथे 2n. मग 2n किती होईल? 256 होईल, बरोबर? 2n 4 × 2n 4 तो 16 × 16 256 होईल, बरोबर? तर ही असं कॅल्क्युलेशन करून ॲडिशन करण्याऐवजी डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा. समजलं? सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला हा आहे. ह्या फॉर्म्युलावर एक्झाम्पल्स बेस्ड आहेत आता. तर हे एवढं लिहून घ्या. बोर्डवर जे लिहिलेलं आहे ते लिहून घ्या. तर पुन्हा एकदा मी थिअरम लिहिलं इथे. आता त्याची करोलरी आहे पुन्हा एक. या थिअरमचा प्रूफ दिला मी तुम्हाला. सम ऑफ इव्हन बायनॉमियल कोइफिशियंट्स is equal to sum of odd binomial coefficients is equal to 2n-1. इव्हन बायनॉमियल म्हणजे NC0 लिहितो. दॅट इज NC0 प्लस NC2 प्लस NC4 प्लस डॉट 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 इज इक्वल टू NC1 NC3 प्लस NC5 प्लस डॉट 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 इज इक्वल टू 2n-1. ही जेवढी येते इव्हन बायनॉमियल कोइफिशियंटची तेवढीच ऑड बायनॉमियल कोइफिशियंटची येते. आणि ती किती येते? 2n-1. अँड व्हॉट इज n? n इज द पॉवर ऑफ बायनॉमियल. इथे पॉवर ऑफ बायनॉमियल. तर ही थिअरम आणि त्याची ही करोलरी लिहून घ्यायची. आता प्रॉब्लेम्स. Exercise 4.5 question number 1.
show that C0 plus C1 plus C2 plus C3 plus C4 up to C8 is equal to 256. आत्ताच मी प्रूव्ह करून दिलं. हे एक्झाम्पल आत्ता सॉल्व केलं होतं. काय LHS सिंपल आहे, एका स्टेपमध्ये आन्सर येतं. C0 प्लस C1 प्लस C2 प्लस C3 प्लस C4 प्लस डॉट 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 प्लस C8 इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे 2 n. n म्हणजे शेवटचा इथं बायनॉमियल काय आहे, बायनॉमियल कोएफिशिएंट 8C8 आहे. इथं 8 लिहिलेलं नाही म्हणजे 8 आहे, 8C8 म्हणजेच यांची व्हॅल्यू किती आहे 8 आहे. इथं 2 8. So 2 8 is 256 is equal to RHS. Write down. Same question, second question आहे. Show that C0 plus C1 plus C2 plus C3 plus C4 plus dot 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 up to C9 is equal to 512. Same procedure. LHS C0 plus C1 plus C2 plus C3 plus C4 plus dot 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 C9. That is, आता फॉर्म्युला येईल हा 2 n ची व्हॅल्यू शेवटचा इथं काय आहे 9. 2 is 512 is equal to RHS. Write on. Question number 3. Show that C1, C2, C3. Show that C1, C2 plus C3 plus C4 plus up to C7 is equal to 127. बघा. Now C0, C1, C2, C3 up to C7 काय फॉर्म्युला आहे 2 n म्हणजे 2 पण घ्यायला कुठून पाहिजे C0 पासून. इथं कुठं घेतलं, काय घेतलंय C1 पासून घेतलंय म्हणजे इथून घेतलंय. आपल्याला इथून घ्यायला पाहिजे NC0 पासून. म्हणजे C0 इथं मेन्शन केलेला नाहीये, आपण जनरली घेतलंय म्हणून इथं लिहिलंय मी नाव C0 C1 प्लस C2 प्लस C3 प्लस C7 इज इक्वल टू 2 तर आता ह्याची व्हॅल्यू ही टोटल काय येणार आहे 2 म्हणजे 128. C0 प्लस C1 प्लस C3 प्लस C4 डॉट 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 प्लस C7. आता C0 ची व्हॅल्यू किती असते 1 असते, कारण NC0 काय असतो 1. आता हा 1 तिकडे ट्रान्सपोज केला तर काय येईल C1 प्लस C2 प्लस C3 प्लस डॉट 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 C7 इज इक्वल टू 128 मायनस 1 म्हणजेच 127. हेन्स प्रूव्ड. रिझल्ट प्रूव्ह केला 3 स्टेपमध्ये. राईट डाऊन. Now similarly you can solve question number 4. Third question जसा होता तसाच question number 4 आहे. Now question number 5 हे प्रूव्ह करायला सांगितलंय C0 प्लस C2 प्लस C4 प्लस C6 प्लस C8 इज इक्वल टू C1 प्लस C3 प्लस C5 प्लस C7. Obviously these are the even coefficients and they are odd coefficients. Highest power किती असेल 8 असेल. Of course highest power of the binomial is 8. Now C0 प्लस, आता तुम्ही डायरेक्टली असं पण करू शकता हे की इव्हन कोएफिशिएंटची सम आहे, ऑड कोएफिशिएंटची सम आहे,
तर ती 2⁻n-1 घेऊ शकता. बरोबर आहे. आपल्याला आता असं सॉल्व करायचं आहे. नाव C0 प्लस C1 प्लस C2 प्लस C3 प्लस C4 प्लस C5 प्लस C6 प्लस C7 प्लस C8 इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे, 2⁻n, इथे फायनल व्हॅल्यू आहे 8, 2⁻8. आता ती व्हॅल्यू काय होईल, 256 होईल. आता इथे इव्हन आणि ऑड वेगळे काढूया. बरोबर. C0 प्लस C2 प्लस C4 प्लस C6 प्लस C8 प्लस ऑड वेगळे लिहूया, C1 प्लस C3 प्लस C5 प्लस C7. आता इव्हन आणि ऑडची इव्हन आणि ऑड कोएफिशियंटची सम किती असते, कशी असते, सेम असते. अँड दॅट इज 2⁻n-1. म्हणजे दिस इज इक्वल टू दिस. आपण काय करूयात, याला के मानूया. दिस इज लेट के अँड दिस इज ऑल्सो के. देअरफॉर हे पण के होईल. लक्षात आलं. याला जर के मानलं तर हे सुद्धा काय व्हायला पाहिजे, के व्हायला पाहिजे. कारण इव्हन आणि ऑड कोएफिशियंटची सम कशी असते, सेम असते. आणि ती कुणाच्या इक्वल असते, 2⁻n-1 च्या इक्वल असते. देअरफॉर इट इज ऑल्सो के. इथं रिझन लिहितो मी, सिन्स दे आर सेम. आता हे काय होईल, दॅट इज के प्लस दिस होल क्वांटिटी इज के. This whole expression is also k is equal to 256. Therefore, 2k is equal to 256. Therefore, k is equal to, हे 2 तिकडे ट्रान्सपोज केला तर 128 येईल. मग आता कशाला k मानलंय, इव्हन कोएफिशियंटला k मानलंय, ऑड कोएफिशियंटला पण k मानलेला आहे. म्हणजेच काय येणार आहे, हा रिझल्ट येईल. देअरफॉर हा रिझल्ट लिहून टाकायचा. कोणता, हा. कारण याला के म्हटलंय, याला पण के म्हटलंय. दे आर इक्वल अँड दॅट इज द व्हॅल्यू 128. राईट ऑन. नाव क्वेश्चन नंबर 6. शो दॅट C1 प्लस C2 प्लस C3 प्लस अप टू Cn इज इक्वल टू 2⁻n-1. वी हॅव C0 plus C1 plus C2 plus C3 plus up to Cn is equal to, फॉर्म्युला काय आहे, 2⁻n आहे. बरोबर. C0 ची व्हॅल्यू काय आहे, 1 प्लस C1 प्लस C2 प्लस C3 अप टू Cn इज इक्वल टू 2⁻n. हा 1 तिकडे ट्रान्सपोज केला तर C1 प्लस C2 प्लस C3 प्लस डॉट 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 प्लस Cn इज इक्वल टू 2⁻n-1. बरोबर. पण आपल्याला प्रूफ असा द्यायचा आहे का, नाही द्यायचा. आपल्याला काय करायचं, इथं C1 प्लस C2 हे ऑलरेडी आपल्याला 2⁻n आपण फॉर्म्युलामध्ये घेतलेलं आहे. पण प्रूफ कसा द्यायचा, आपण काय केलं होतं, प्रूफ कसा दिला होता, ह्या थेरमचा तसा प्रूफ द्यायचा. ह्या थेरमचा प्रूफ कसा दिला होता, आठवतोय का तुम्हाला. बघा इकडे, मी जो थेरममध्ये प्रूव्ह केलं होतं तसं प्रूव्ह करायचं आहे. हे असं लिहिलं तर त्याला मार्क्स देतील की नाही माहीत नाही. कारण ते काय आहे, 2⁻n ऑलरेडी आपण घेतलेला आहे. म्हणजे फॉर्म्युला हा यूज केला आहे तिथे. जर आठवलं नाही तर असं लिहा, आणि जर आठवला मी दिलेला आत्ताचा प्रूफ तर तो तसा लिहायचा. बघा इकडे, वी हॅव 1 प्लस एक्स रेज टू पॉवर n जर घेतलं तर बायनॉमियल थिअरमने याचं एक्सपान्शन काय होईल, NC0 1 रेज टू पॉवर n-0 x रेज टू पॉवर 0, NC1 1 रेज टू पॉवर n-1 x रेज टू पॉवर 1, NC2 1 रेज टू पॉवर n-2 and x रेज टू पॉवर 2, NC3 1 रेज टू पॉवर n-3 and x cube plus so on. NCn is equal to, NCn 1 raised to power n minus n x raised to power n. इथपर्यंत.
नाव पुट एक्स इज इक्वल टू 1 असाच प्रूफ दिला होता मी तुम्हाला. एक्स इज इक्वल टू 1. मग आता एक्स इज इक्वल टू 1 पुट केलं तर हे होईल 1 + 1 रेस्ट पॉवर n. आता n सी 0 इथं 1 रेस्ट टू एनी पॉवर इज 1. एक्सला रिप्लेस केलं 1 ने. एक्स इज इक्वल टू 1 पुट करायचे म्हणजे थ्रू आउट जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं 1 पुट करायचं आहे. मग आता सिम्पल प्रूफ आहे. इथं 1चा कोणताही पॉवर 1च येईल. इथं एक्सचा पॉवर 0 1च येईल म्हणजे 1 आहे ना ते. 1चा पॉवर एनी पॉवर 1. इथे एक्सला 1 ने रिप्लेस केलं. एक्सचा एनी पॉवर 1. इथे 1चा पॉवर किती आहे एनी पॉवर 1चा एनी पॉवर 1. इथे एक्स इज इक्वल टू 1 पुट केलं 1 रेस्ट टू एनी 1. इथे 1 रेस्ट टू n - 3 ते पण 1 येईल. इथे एक्सला रिप्लेस केलं 1 ने 1चा क्यूब 1च येईल. सो ऑन. इथे फक्त काय राहतील खाली शिल्लक बायनॉमियल कोएफिशियंट्स NC0 प्लस NC1 प्लस NC2 प्लस NC3 प्लस NC4 अँड अप टू NCn. आता हे काय झालंय 2 रेस्ट टू पॉवर n इज इक्वल टू NC0 ची व्हॅल्यू काय 1 प्लस हे तसंच राहू द्या NC1 प्लस NC2 प्लस NC3 प्लस NC4 प्लस डॉट 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 NCn. आणि मग आता फायनली काय करायचं हा 1 इकडे ट्रान्सपोज करायचा. मग हे राहील LHSला इथे आणि ही येईल RHS. तेवढी एक स्टेप लिहून टाका खाली. राईट डाऊन. बघा लास्ट क्वेश्चन. C0 प्लस 2C1 प्लस 3C2 प्लस 4C3 अप टू NC प्लस 1 CN इज इक्वल टू n प्लस 2 रेस्ट टू पॉवर n मायनस 1. तर इथे हे 2 3 4 हे असं नाही आहे. 2C1 म्हणजे हे नाही आहे. हे वेगळं आहे हे वेगळं आहे. इथे 2 मल्टिपल आहे. हा 2 नाही आहे. हा 2 आउट ऑफ 2 1 सिलेक्टेड असं नाही आहे. इथं 2 × C1 आहे 3 × C2 म्हणजे असं नाही वाचायला पाहिजे 2C1चं मिनिंग वेगळं होतं. हे C0 प्लस 2 × C1 प्लस 3 × C2 प्लस 4 × C3. तर इथे एक नंबर एक्स्ट्रा आहे बघा 2 1 3 2 4 3 म्हणजे जिथे n+1 आणि हा त्याच्यापेक्षा एकने छोटा असा नंबर आहे. तर ह्याच्या इक्वल टू हे येतं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा LHS C0 प्लस 2 × C1 प्लस 3 × C2 प्लस 4 × C3 प्लस n प्लस n+1 × CN. आता इथे एक एक कोएफिशियंट बाहेर घेऊया यातून. हे C1 प्लस C1 असं लिहिता येत आहे. हे कसं लिहिता येईल C2 प्लस 2C2. हे कसं लिहिता येईल C3 प्लस 3C3. त्यांचे ॲडिशन 4च होते ना. प्लस डॉट 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 हे कसं लिहिता येईल NC1 NCN प्लस एक CN बाहेर घेतला असा यांच्यासारखा. हे एक C1 एक C2 एक C3 एक C4 तसं हे एक CN आणि उरलेलं काय येईल मग NC इंटू NC प्लस NCN येईल. म्हणजे 1C1 आणि याची ॲडिशन इथे असा n खाली लिहायचं आहे. हा n आणि हा 1 काय झालं ते n+1 CN. लक्षात आलं. इथपर्यंत लिहायचं आहे. नाव C0 प्लस हा यातला एक C1 प्लस यातला एक C2 प्लस यातला एक C3 प्लस पुढे एक C4 असेल प्लस डॉट 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 यातला एक CN. हे एका ब्रॅकेटमध्ये घेतले. रिअरेंज करतोय मी टर्म्स. दुसरा ब्रॅकेट आता C0 गेला हा C1 गेला हा C1 राहिला प्लस यातला एक C2 गेला इकडे प्लस 2C2 प्लस हा C3 लिहिला इकडे हा प्लस 3C3 प्लस असंच डॉट 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 इथे एक लिहितो मी 4C3. इथं लिहिलेलं नाही पण ते आहे इथे 4 इथे आहे ते लिहिलेलं 4C3 प्लस आता हा CN ऑलरेडी लिहिला आहे तिकडे. इथे काय राहिलं प्लस n × CN. हे NCN नाही n × CN आहे. नाव आता ऑलरेडी याची व्हॅल्यू काय येते पहिल्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय येते 2n मायनस हे याच्यानुसार 2n येते मायनस नाही 2n प्लस आता इथे हे C1 प्लस 2 × C2 प्लस 3 × C3 प्लस 4 ×
1 2 3 4 इंटू समथिंग वेंट रॉंग. काय झालं इथे? C1 2C2 3C3 आणि इथं 4C3 नाही पाहिजे, 4C4 पाहिजे. 4C4 प्लस हे n इंटू Cn. लक्षात ठेवा हे 4C4 म्हणजे 1 नाही, 3C3 म्हणजे 1 नाही. हा 4 त्याला मल्टिप्लाय आहे, थोडा मोठा काढतो, हे त्याला मल्टिप्लाय आहेत. आता इथे ॲक्च्युली Cn आहे, म्हणजे आता मी थोडासा कलर वेगळा वापरतो इथे लिहायला. बघा इथे काहीच नाही म्हणजे n आहे, n n n आणि हा n कुठून घेतला? इथं आहे ना बेसिकली. याला आपण असं म्हणतो ना C0 C1 C2 C3 C4 Cn, म्हणजे वरती काय असतो? हा बेसचा n सगळीकडे असतो. तसा इथं बेसचा n सगळीकडे आहे. मग आता 2n प्लस, आता इथे 2 टाईपमध्ये करता येईल हे, 1 + 2 + 3. तर सोप्या पद्धतीनं कसं करता येईल? मी काय करेल इथे NC1 म्हणजे कॅल्क्युलेशन लिहितो इथे मी, याचं कॅल्क्युलेशन n/1 फॅक्टोरियल. इथे 2 इंटू प्लस 2 इंटू, ही स्टेप नीट बघा. NC2 म्हणजे काय असतं? n इंटू n-1 2 फॅक्टोरियल प्लस 3 इंटू हे NC3 म्हणजे n इंटू n-1 n-2 3 फॅक्टोरियल प्लस हे 4 इंटू NC4 म्हणजे n इंटू n-1 n-2 n-3. 4 नंबर मागे यायचं आहे, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला माहीत आहे. 4 फॅक्टोरियल अँड सो ऑन. इथे असं होईल प्लस n इंटू NCnचं कॅल्क्युलेशन काय होतं? 1 होतं, बरोबर? ते लिहिलं मी. आता थोडासा वरचा पार्ट पुसून टाकतो मी. ही पुसतो. मला इथे कॉमन काय दिसतंय? हे कॉमन आहे बघा, ग्रीन कलरने दाखवतो. ह्या टर्ममध्ये n, ह्या टर्ममध्ये पण, ह्या टर्ममध्ये पण, इथे पण n आहे आणि इथे सुद्धा n आहे. हे NC1 नाही, लक्षात ठेवा, हे n इंटू 1 आहे. आता n कॉमन घेतो मग पुढे, तर काय होईल? इज इक्वल टू 2n प्लस इथे n कॉमन, ब्रॅकेटमध्ये खाली काय शिल्लक राहिलं? 1/1 फॅक्टोरियल इज 1 प्लस 2 आणि हे 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 असतं, 2 2 कॅन्सल, इथे राहिलं n-1. पुढे हे 3 + 3 इंटू n-1 n-2 हे 3 फॅक्टोरियल प्लस हे 4 इंटू हे n-1 n-2 n-3 4 फॅक्टोरियल. त्याच्यानंतर प्लस डॉट 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 n इंटू हे 1 तसंच राहू द्या. आता हे 3 फॅक्टोरियलला मी असं लिहू शकतो 3 इंटू 2 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियलला असं लिहू शकतो 4 इंटू 3 फॅक्टोरियल. का लिहिलं? कारण ते कॅन्सल करता येतं. इथे हा 3 आणि 3 कॅन्सल करता येतो, हा 4 आणि 4 कॅन्सल करता येतो म्हणून. आता फायनली n प्लस n इंटू, आता इथं n-1 याला अपॉन काहीच नाही, म्हणजे इथे काय आहे? 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल. तर आता ॲक्च्युली जर बघितलं तर हे कॅल्क्युलेशन कशाचं आहे? n-1 C0 प्लस हा काय आहे? बायनॉमियल कोएफिशियंट n-1 C1 प्लस हा बायनॉमियल कोएफिशियंट काय तयार होईल? हे n-1 n-2 2 फॅक्टोरियल आहे, म्हणजे n-1
C2 आहे, चेक करून बघा तेच येत आहे. प्लस हे काय आहे n-1 C3 आहे, n-1 C3चं करून बघा हे येतं. प्लस डॉट 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 हे आता इथे n मी परत लिहितो, थोडंसं हे रेड कलरमध्येच लिहितो. आपल्याला इथे आता ऑफकोर्स कळतं n-1 Cn-1 यायला पाहिजे. म्हणजे इथे ॲडजस्टमेंट काय करायची की हे n इंटू तो 1 जो आहे त्या 1ला कसं लिहिता येईल आपल्याला n इंटू n-1 डॉट 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 इथे n फॅक्टोरियल. तर n फॅक्टोरियल कसं n इंटू इथे n इंटू n-1 फॅक्टोरियल, बरोबर. तर हा n आणि n कॅन्सल. फायनली काय येईल हे n-1 डॉट 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 मागे गेलं n-1 फॅक्टोरियल म्हणजेच काय n-1 C n-1. आता हे याचा आन्सर काय येईल ह्याच्यानुसार, हे बायनॉमियल कोएफिशियंट्स आहेत. इथे इन्स्टेड ऑफ n फायनल टर्म काय आली n-1 म्हणजेच फॉर्म्युला काय येणार आहे इज इक्वल टू 2n प्लस n इंटू ह्या ब्रॅकेटचा आन्सर काय होईल हा फॉर्म्युला यूज केला तर इन्स्टेड ऑफ धिस n किंवा धिस n काय आलेला आहे आपल्याला n-1. मग सगळ्या बायनॉमियल कोएफिशियंटची सम काय असते 2n असते. मग इथे n ऐवजी काय आलं n-1 म्हणजे हे काय येईल 2n-1. आपल्याला प्रूव्ह काय करायला सांगितलं आहे n+2 इंटू 2n-1. तर हे थोडंसं लिहून घ्या, त्याचा आन्सर येईल बरोबर. ते मी काढून देतो. तर इथं खाली लिहायला जागा नाही, मी 2 स्टेप पुसतो तोपर्यंत हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बघा आता 2n प्लस हे n इंटू 2n-1 आहे. आपल्याला 2 इथे जे पुसलं आहे तिथे आपल्याला काय पाहिजे 2n-1 बाहेर पाहिजे. मग इज इक्वल टू हे असं लिहिता येईल 2 इंटू 2n-1 प्लस n इंटू 2n-1. ही टर्म आहे अशीच लिहिली मी n इंटू 2n-1. 2n ला कसं लिहिता येतं 2 इंटू 2n-1. हे बघा ना याची पॉवर 1 आहे, ही बेस सेम आहे. पॉवरची जर ॲडिशन केली 1 प्लस n-1 तर ते nच राहील शिल्लक. म्हणजे हे फक्त ॲडजस्टमेंट करून लिहिलं आहे. आता इथे कॉमन काय येतं 2n-1 आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 2 प्लस n अँड दॅट इज RHS. हेन्स प्रूव्ड. समजलं. तर इथे हे 7 क्वेश्चन संपलेले आहेत बायनॉमियल कोएफिशियंट्सवर. बायनॉमियल कोएफिशियंटचं थिअरम जे आहे सम ऑफ बायनॉमियल कोएफिशियंट्स इज 2n अँड सम ऑफ इव्हन कोएफिशियंट्स इज इक्वल टू सम ऑफ ऑड कोएफिशियंट्स इज इक्वल टू 2n-1. हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. हे 7 प्रॉब्लेम्सची प्रॅक्टिस करा. शेवटचा प्रॉब्लेम थोडासा सॉल्व करायला कॉम्प्लिकेटेड आहे, त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. 2-3 वेळा लिहून काढा तुमच्या ओन लँग्वेजमध्ये, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. बाय बाय.